काय रामा, काय चाललंय? अरे काय चालणार रे, हेच आपलं रोजचं. अरे ते भावाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, तेवढं दे काढून. हा सण कशाला आहे? आपण काय घरी पूजायला घेतले काय? बरं तारीख किती धरली भाऊ? अरे 10 तारीख. बरं ते जाऊ दे, किती द्यावं लागतील? अरे तारीख दाट आहे. जाऊ द्या 21,000 द्या. अरे ते लोकांसाठी, आपल्यासाठी किती ते बोल. कारागीर सांभाळावं लागत त्या भाऊ. अरे निसं डमडम करायचंय, आपलं रोजचं तोंडावर तोंड आहे. लय जास्त झाल्यावर नका करू. अरे ते पाहुणे शहरातून आणत होते 1,00,000 रुपये देऊन, पण मी त्यांना नाही म्हटलं तेवढंच तुम्हाला काम भेटन, पण तुमचं भलतच 10,000 रुपये घे. जशी काय लयच मोठे संगीतकार झाले, बँडवालेच आहे ना. बस झाले बोलून मोकळे. अहो तुमच्याकडं शहरातले माणसं आणायला 1,00,000 रुपये, पण गावातल्या कलाकाराची किंमत नाहीये. अहो कारागिरांचे घर पण चालले पाहिजे, धंदा सिजनेबल आहे. आणि तुम्ही काय म्हणले बँडवाला? अहो बँडवाला हा कोणत्या संगीतकारापेक्षा कमी नसतो, कारण तुमच्या घरातले आनंदी क्षण साजरा करणार हा फक्त बँडवालाच असतो. नुसतं डमडम करून नाही चालत साहेब. आतडी एक वाटावा लागत, त्या बेंबीच्या देठापासून फुकावं लागत, तवा सुरणे का त्या. पटलं तर पा, नाही तर आणा तुमचा 1,00,000 वाला.